छत्रपती संभाजीनगर येथे क्रांती चौकात राज्यभरातील दिव्यांग बांधव यांचा आज प्रहारचे संस्थापक अध्यक्ष बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वामध्ये विभाग आयुक्त कार्यालय येथे लाखो दिव्यांग बांधवांचा मोर्चा धडकणार आहे। त्या मोर्चाच्या अजून सुरुवातीलाच राज्यभरातून विविध अपंग बांधव दिव्यांग बांधव काल रात्रीपासूनच येथे दाखल झालेले आहेत। आपण बघू शकतात, नाशिक असेल, सोलापूर असेल, रायगड असेल, मी काही वेळापूर्वी बांधवांची चर्चा केली तर राज्यभरातून लोक इथे आलेले। हे तरुण आपल्याला जरी तंदुरुस्त दिसत असले तरी यांना बोलता येत नाही, ऐकायलाही येत नाही। खरं म्हणजे या लोकांच्या नागरिकांच्या भावना आदरणीय बच्चूभाऊ कडू यांच्या माध्यमातून प्रशासनाला कळाव्यात, यासाठी आज लाखोंचा मोर्चा धडकणार आहे। खरं तर प्रशासनाने या दिव्यांग बांधवांच्या मागण्या तात्काळ मान्य कराव्या, कारण दिव्यांग बांधवांना बाकी दुसरा कुठलाच आधार नाही। शासनाने यांची जबाबदारी घेऊन यांच्या मानधनात वाढ करणे, आमदारांना 2-2 लाख पगार देण्यापेक्षा कलेक्टरना 2.5-3 लाख रुपये पगार देण्यापेक्षा यांनाही स्वाभिमानाने जगता यावं, यासाठी 6,000 रुपये महिना शासनाने तात्काळ चालू करण्यात यावा। या मोर्चाला आम्ही बळीराजा फाउंडेशनच्या वतीने जाहीर पाठिंबा देत असून आमचे पदाधिकारी देखील या मोर्चात सहभागी झालेले आहेत। आता 10 वाजत असले तरी अजून मोर्चा निघण्यास 2 तासाचा अवधी आहे। राज्यभरातून दिव्यांग बांधव कालपासूनच आलेले अजूनही येत आहेत। सर्वांनी दिव्यांग बांधवांच्या मोर्चाला सहकार्य करावे, सपोर्ट करावा। थांबतो। जय हिंद, जय भारत।